म्हणजे इंदुरीकरांचं जर प्रकरण आपण बघितलं तर इंदुरीकर सुरुवातीला तर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर महिलेला तुच्छ लेखायचे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा उदाहरणं दिली होती तेव्हा त्यांनी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगितलेलं होतं की महिला ही चपले समान असते किंवा ती पायातच शोभून दिसते, तिला गळ्यात घालायची का किंवा तिला त्या पद्धतीनंच ठेवा. मुलींच्या बाबतीत सुद्धा अगदी अनेक चुकीचे शब्द वापरणं, अश्लील शब्द वापरणं किंवा गोरी बायको करायची का काळी बायको करायची, म्हणजे महिलांच्या रंगभेदावरून वर्णभेदावरून हे कीर्तनकार कधी करत नसतो. हे बघा, आज आपण सावळे विठ्ठली बघितलेले, आज आपण श्रीकृष्ण आणि राधेची जोडी सुद्धा पाहिलेली आहे किंवा अनेक आपण अशी उदाहरणं बघू शकतो की अगदी शंकर पार्वती असतील किंवा सगळेच, अगदी रुक्मिणी माता असेल, सगळे, अगदी अंबाबाईची मूर्ती असेल किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं एक वैविध्य आहे किंवा एक वेगळेपण आहे. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून आपण कीर्तन सांगताना जे लोक कीर्तन ऐकायला आले त्यावरून ग्रामीण भागात तर घरामध्ये आपण जर बघितलं तर घराला लॉक लावून कीर्तन ऐकायला येतात, कारण काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. आणि मला असं वाटतंय की कीर्तनं झाली पाहिजेत, त्यातून चांगलं शिकायला मिळालं पाहिजे. प्रबोधनपर जे आहेत ते अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. मग आम्ही अनेक वेळेला म्हणत असतो की हुंडाबंदीच्या बाबतीमध्ये जे आहे ते अनेक वेळेला कीर्तनकारांनी सांगावं, स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये त्या कशा रोखल्या जाव्यात ते सांगावं, स्वच्छतेच्या बाबतीत जे आहे तो संदेश द्यावा, पर्यावरणाच्या बाबतीत जो आहे तो संदेश दिला पाहिजे, अध्यात्मातून विज्ञानाकडे कशा पद्धतीनं जाऊ गेलं पाहिजे हे 21व्या शतकात कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. काही कीर्तनकार आहेत परंतु ते प्रसिद्धीस होतात नाही, कारण ते सरळमार्गी कीर्तन करतात, ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात आणि म्हणूनच ते काही फार प्रसिद्धीस होतात नसतात.